जय महाराष्ट्र. मी अनिकेत पेंडसे. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत 20 आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा. सुरुवात करूयात वर्ल्ड 20 न्यूजला. राष्ट्रीय चौकशी संस्था म्हणजेच NIAनं जम्मू काश्मीरमधील उरी येथे लष्करी छावणीवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रितसर गुन्हा दाखल केलाय. NIAनं जम्मू काश्मीर पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी हातात घेतली आहे. पाकिस्तानमध्ये काश्मीरमधील उरी येथे करण्यात आला तसा हल्ला करावा असं वक्तव्य भाजप खासदार आणि माजी गृहसचिव RK सिंग यांनी केले. आपण प्रतिहल्ला केल्याशिवाय व त्यांना जखमा दिल्याशिवाय हे थांबणार नाही. अगदी व्यक्तिगत पातळीवर उतरून आपण हल्ला केला तरच पाकिस्तान वठणीवर येईल असं RK सिंग यांनी म्हटलंय. पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमावर कोणतेही बंधन घालण्यास पाकिस्तानकडून स्पष्ट नकार देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघामधील पाकिस्तानच्या कायमस्वरूपी प्रतिनिधी मलिहा लोढी यांनी पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमावर निर्बंध घातले जाणार नाहीत अशी स्पष्टोक्ती केली. पाकिस्तान आधी भारताचा आण्विक कार्यक्रम बंद करा असा कांगावा पाकिस्ताननं केलाय. भारताला महत्त्व देऊन चीनकडे सहानुभूती शून्यपणे पाहण्यानं चीन नेपाळच्या प्रतिष्ठेला इजा होईल असा दम चीननं नेपाळला दिलाय. अलीकडेच नेपाळचे पंतप्रधान प्रचंड भारत भेटीवर येऊन गेले. ही बाब चीनच्या पत्नी न पडल्यानं चीनचा तिळपापड होत असल्याचं दिसून येतंय. देशांतर्गत कारणांमुळे नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी आपला नियोजित संयुक्त राष्ट्रांचा दौरा रद्द केलाय. प्रचंड हे UNच्या वार्षिक अधिवेशनाला उपस्थित राहणार होते. नेपाळमधल्या नव्या घटनेच्या अंमलबजावणीबाबत मधेसी आणि इतर पक्षांकडून आक्षेप व्यक्त केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रचंड हे UNच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार नसल्याचं सांगण्यात आलं. बलुचिस्तान स्वतंत्र करण्यासाठी लढणारे नेते गृहमग बुक्ती यांनी भारतात राजकीय आश्रय मागितलाय. बुक्ती सध्या स्वित्झर्लंड इथे आश्रयाला आहेत. सोमवारी बुक्ती यांनी तिथल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधून भारतात राजकीय आश्रय मिळावा असा अर्ज दिलाय. दहशतवादाच्या माध्यमातून शांतता आणि स्थैर्यभंग करणाऱ्या पाकिस्तान विरोधात आता सर्व देशांनी एकत्र यायची वेळ झाली आहे असं अफगाणिस्ताननं म्हटलंय. सर्व देशांनी एकत्र येऊन इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेवर बहिष्कार घालण्यासंबंधी विचार केला पाहिजे असं अफगाणिस्तानचे राजदूत शायदा मोहम्मद अब्दाली यांनी म्हटलंय. दक्षिण आशियाई देशांच्या एकत्र येण्यामुळे पाकिस्तानला कठोर संदेश मिळेल असं अब्दाली म्हणाले. पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्यासाठी अमेरिकी काँग्रेसनं विधेयक आणलं. या विधेयकामुळे पाकिस्तान दहशतवादाचं समर्थन करतंय की नाही हे पाहता येणार आहे. अमेरिकेतील पद्धतीनुसार 90 दिवसात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना यावर अहवाल द्यावा लागणार आहे. त्यामुळे काश्मीरचा प्रश्न युनायटेड नेशन्समध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना हा चांगलाच दणका बसलाय. अमेरिकेच्या हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात अफगाणिस्तानचे 8 पोलीस ठार झाल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. तालिबान विरोधात सुरू असलेल्या संघर्षात पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली आहे. उर्गस्तान प्रांतातल्या ही घटना घडली आहे. तालिबानशी लढत असताना अमेरिकेच्या विमानांनी हल्ला केला अशी माहिती बचावलेल्या पोलिसांनी दिली आहे. सिरियामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदत पथकावर हल्ला करण्यात आला. या 30 जणांचा मृत्यू झाला. युद्धबंदीनंतर अलेप्पो शहराच्या उत्तर भागात हा हल्ला करण्यात आलाय. हा हल्ला रशियन विमानांनी केल्याचा आरोप अमेरिकेनं केलाय, तर अमेरिकेच्या आरोपांचं रशियानं खंडन केलंय. दरम्यान या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघानं सिरियाला देण्यात येणारी सगळी मदत थांबवली. मुस्लिमांनो चालते व्हा असं फलक आपल्या हॉटेलच्या बाहेर लावणाऱ्या व्यक्तीला चक्क मशिदीमध्ये येण्याचं निमंत्रण देण्यात आलंय. अमेरिकेतील एका हॉटेल मालकानं मुस्लिम गेट आउट असं फलक लावलंय. हा व्यक्ती अमेरिकेतल्या मिनेसोटामधल्या एका घटनेनं दुःखी होता. त्या रागातनंच त्यानं मुस्लिम गेट आउट असा फलक लावलाय. दरम्यान द्वेष आणि गैरसमज नष्ट व्हावा या उद्देशानं याच मालकाला मशिदीत येण्याचं निमंत्रण मुस्लिम समाजाच्या व्यक्तींनी दिलंय. इस्रायल आणि पॅलेस्टाईननं आपापसातले वाद मिटवावे असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलंय. पॅलेस्टाईनच्या भूमीवर आपण सदासर्वकाळ राज्य करू शकत नाही हे इस्रायलनं समजावं आणि पॅलेस्टाईननं देखील इस्रायलला चिथावणी देणं सोडून त्याचं अस्तित्व स्वीकारावं असं ओबामा यांनी म्हटलंय. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आम सभेमध्ये ते बोलत होते. हिलरी क्लिंटन यांना ISISपेक्षा माझी जास्त चिंता असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. फ्लोरिडातील निवडणूक रॅलीत ते बोलत होते. स्वतःचं अपयश मिटवण्यासाठी हिलरी माझ्यासह माझ्या पाठीराख्यांवर अधिक टीका करतायत. अमेरिकेच्या सुरक्षेविषयी दहशतवादाविषयी बोलण्याऐवजी ओबामा आणि क्लिंटन यांनीच देशात येण्यासाठी ISISला दरवाजे उघडलेत आणि तेच अमेरिकेला आता महागात पडतंय असा आरोपही ट्रम्प यांनी केलाय. श्रीलंकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर नुवान कुलशेखरला कोलंबो पोलिसांनी अटक केली आहे. नुवानच्या कारची धडक बसून झालेल्या अपघातात एका मोटार बाईक स्वाराचा मृत्यू झाला आहे. दरम्यान प्राथमिक चौकशीनंतर त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली.
दक्षिण आफ्रिकेत 3 आठवड्यांपासून मुक्त शिक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं मंगळवारी हिंसक वळण घेतलं। विट वॉटरॉन विद्यापीठ परिसरात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष उडाला। यावेळी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करून विद्यार्थ्यांच्या जमावाला नियंत्रणात आणलं आणि 31 आंदोलनकर्त्यांना अटक केली। जर्मनीतील आघाडीची विमान कंपनी लुफ्तान्झा आणि चीनची प्रमुख विमान कंपनी एअर चायना यांनी ठराविक मार्गांवर एकमेकांची तिकीट विक्री करण्याचा निर्णय घेतलाय। पुढच्या वर्षी उन्हाळ्यापासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे। 2 वर्षांच्या कालावधीसाठी हा करार असणार आहे। कॅनडाचा अतिसूक्ष्म राष्ट्रीय ध्वज तयार करण्यात वैज्ञानिकांना यश मिळालंय। त्यामुळे सर्वात लहान राष्ट्रीय ध्वजाचं जागतिक रेकॉर्ड नोंदवलं गेलंय। याची नोंद गिनीज बुकमध्येही घेतली जाते। युनिव्हर्सिटी ऑफ वॉटरलूच्या इन्स्टिट्यूट ऑफ क्वांटम कम्प्युटिंगनं ही करामत साध्य केली आहे। हा ध्वज नुसत्या डोळ्यांना पाहता येत नाही, तो पाहण्यासाठी इलेक्ट्रिक मायक्रोस्कोपची गरज भासते। त्याची लांबी आहे 1.1780 मायक्रोमीटर आणि रुंदी आहे मानवी केसाच्या 1/100 इतकी। हॉलिवूडचं बहुचर्चित कपल ब्रॅड पिट आणि एंजेलिना जोली विभक्त होत आहेत। 15 सप्टेंबरपासून हे दोघेही वेगळे राहत आहेत। एंजेलिनानं घटस्फोटासाठी न्यायालयात अर्जही दाखल केला आहे। गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वादविवाद सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या। दरम्यान दोघांपैकी कोणीही याबाबत अधिकृतरित्या काहीच सांगितलं नाही। हॅरी पॉटर सिनेमाची जादू आजही अनेकांवर कायम आहे। या सिनेमाच्या पहिल्या भागात हॅरी डर्सली कुटुंबियांसोबत ज्या घरात राहताना दिसला ते 12 पिकेट कोर्ट हे घर विक्रीस काढण्यात आले। लंडनच्या ब्रॅकनेल इथे हे घर असून ते विकत घेण्यासाठी सध्या चाहत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे। या घराची किंमत 4,75,000 पाउंड म्हणजे सुमारे 4 कोटी रुपये इतकी ठेवण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील शहरं स्मार्ट करण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर आहेत। त्यांनी ओरॅकलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सप्रा कॅट्स यांच्यासह ओरॅकल करारावर स्वाक्षरी केली। राज्यातील 29,000 खेडी ओरॅकलच्या माध्यमातून स्मार्ट करण्यात येणार आहेत, तर 5 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। शासनानं राज्यातील शहरांना स्मार्ट करण्यासाठी ओरॅकल या कंपनीशी करार केला आहे। या होत्या जगभरातल्या 20 ठळक घडामोडी। वर्ल्ड 20 न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।